नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रसरशीत दाणेदार कलाकंद कसा बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। कलाकंद बनवण्यासाठी पनीर लागतं, तर हे पनीर मी आज घरी बनवणार आहे। त्यासाठी 1.5 लिटर फुल क्रीम दूध एका मोठ्या पातेल्यात घेत आहे। गॅस चालू करून गॅसच्या मंद आचेवर हे दूध उकळण्यासाठी ठेवत आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे, तर आता मी गॅस बंद करते। हे दूध फाडण्यासाठी एका लिंबाच्या रसाचा वापर करणार आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। ह्या गरम दुधामध्ये लिंबाचा रस ओतत आहे आणि गॅस चालू करून दूध ढवळत आहे। लिंबाचा रस ओतल्यानंतर दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। आता हे फाटलेलं दूध गाळण्यासाठी एका मोठ्या पातेल्याला स्वच्छ फडका बांधलेला आहे। फाटलेलं दूध ह्या फडक्यामध्ये गाळून घेत आहे। आता ह्या फाटलेल्या दुधातील लिंबाचा आंबटपणा घालवण्यासाठी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। पनीर 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पनीरमधील राहिलेलं पाणी काढण्यासाठी फडका पिळून घेत आहे। पनीरमधील पाणी सर्व काढून झाल्यानंतर हे पनीर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवत आहे। अर्धा लिटर फुल क्रीम दूध मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवत आहे। हा कलाकंद बनवण्यासाठी मी टोटल 2 लिटर दूध वापरलेलं आहे। या कलाकंदमध्ये घालण्यासाठी साखर, वेलची आणि जायफळची 1 चमचा पूड घेतलेली आहे। 50 ग्राम दुधाची पावडर घेतलेली आहे। 110 ग्राम साखर घेतलेली आहे आणि बदाम 2 तास पाण्यामध्ये भिजत घालून त्यांची सालं काढून त्यांच्या अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत आणि पिस्ता आहेत, पिस्ताच्या पण स्लाइस करून घेतलेल्या आहेत। सेट करायला ठेवलेलं पनीर मी आता फडक्यातून बाहेर काढत आहे। छान असं पनीर तयार झालेलं आहे। हे पनीर मी आता किसणीवर किसून घेत आहे। जर घरी पनीर बनवता आलं नाही तर बाजारातील पनीर वापरलं तरी चालेल। सर्व पनीर मी किसून घेतलेलं आहे। कढईमध्ये उकळत ठेवलेल्या दुधामध्ये मी किसलेलं पनीर घालत आहे।
पनीर घालून दूध ढवळून घेत आहे. यामध्ये साखर आणि दुधाची पावडर घालून नीट ढवळून घेत आहे. साखर आणि दुधाची पावडर एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालत आहे. या मिश्रणातील पाणी आटत आलेलं आहे. कलाकंद बर्फी बनवायची असेल तर यातील सर्व पाणी आटवावं लागेल. परंतु मला रसरशीत कलाकंद बनवायचा आहे, त्यासाठी हे पाणी मी तसंच ठेवलेलं आहे आणि गॅस बंद करत आहे. हा कलाकंद सेट करण्यासाठी एक ट्रे घेऊन त्याच्यामध्ये बटर पेपर सेट केलेला आहे आणि ह्या बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे. या बटर पेपरवर पिस्ता आणि बदामाची स्लाइस पसरून घेत आहे. कलाकंदचं मिश्रण मी ह्या ट्रेमध्ये ओतत आहे. कलाकंदचं सर्व मिश्रण ट्रेमध्ये ओतून झाल्यानंतर ते सेट करून घेत आहे. कलाकंद नीट सेट करून घेतलेला आहे. कलाकंद थंड झाल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देत आहे. कलाकंद छानपैकी सेट झालेला आहे, तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. ज्या प्लेटमध्ये मी कलाकंद काढून घेणार आहे ती प्लेट मी ह्या ट्रेवर ठेवलेली आहे. आणि हा ट्रे मी आता उलटा करत आहे. छानपैकी रसरशीत असा कलाकंद तयार झालेला आहे. या कलाकंदाचे सुरीच्या सहाय्याने तुकडे करून घेत आहे.
छान असा रसरशीत कलाकंद तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.